शुक्ल दशमी शके 1942 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे जिल्ह्याचा शालांत परीक्षेचा निकाल 96.61%। शालांत परीक्षेतही मुलींचीच बाजी। महापालिकेतर्फे 10 केंद्रांवर विनामूल्य अँटीजेन टेस्ट आणि कोरोनाने बळी पडलेल्या नागरिकांची खरी संख्या जाहीर करण्याची नारायण पवार यांची मागणी। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आज जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल 96.61% लागला आहे। ठाणे जिल्ह्यातून 1,07,546 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली। त्यापैकी 1,03,900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। यामध्ये 37,469 विद्यार्थ्यांना विशेष योग्यता, 37,875 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 22,368 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर 6,188 विद्यार्थी 5 श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत। शालांत परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात 12वी प्रमाणेच 10वीतही मुलींनीच बाजी मारली आहे। जिल्ह्याचा निकाल 96.61% लागला असून यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांच्यात मुलांची टक्केवारी ही 95.60% तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 97.67% आहे। शालांत परीक्षा 55,287 विद्यार्थ्यांनी दिली। त्यापैकी 52,857 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। 52,259 मुलींनी शालांत परीक्षा दिली। त्यापैकी 51,043 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत। ठाणे महापालिकेने कोविड-19 रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी 10 केंद्र सुरू केली आहेत। या ठिकाणी महापालिकेतर्फे विनामूल्य अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा, CR वाडिया डिस्पेन्सरी टेंभी नाका, कौसा आरोग्य केंद्र कौसा, सेंट मेरी हायस्कूल दिवा पूर्व, आंबेडकर भवन पोखरण रोड नंबर 2, लोकमान्य टिळक हॉस्पिटल लोकमान्य नगर, रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र घोडबंदर रोड, हाजुरी क्वारंटाईन सेंटर किसननगर आरोग्य केंद्र, सहकार विद्या प्रसारक मंडळ माध्यमिक शाळा खारेगाव या 10 ठिकाणी ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत। सकाळी 10 ते 4 या वेळात ही सुविधा सुरू असल्याचं महापालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे। ठाण्यातील एका खाजगी लॅबकडून उथळसर प्रभाग समितीत दुकानदारांना चाचणी करण्यासाठी पत्रक वाटून कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं जात आहे। या प्रकाराला नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला असून दुकानदारांची महापालिकेकडून विनामूल्य अँटीजेन टेस्ट करण्याची मागणी पवार यांनी केली आहे। ठाणे महापालिकेचा लोगो वापरून उथळसर प्रभाग समितीच्या नावाखाली 3 ठिकाणी चाचणी केंद्रांची नावं असल्याची पत्रकं दुकानदारांना वाटण्यात आली असून या पत्रकांवर कर्मचाऱ्यांचे क्रमांक देण्यात आले आहेत। प्रत्येक दुकानातील एका व्यक्तीला 2,800 रुपयांची कोरोना टेस्ट करण्याची सूचना देण्यात आली असून पुढील आठवड्यात महापालिकेकडून तपासणी केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं। संबंधित क्रमांकावर काही व्यापाऱ्यांनी फोन केल्यानंतर ते खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे असल्याचं समजलं। प्रत्येक दुकानातील एका कर्मचाऱ्याची चाचणी करण्याची आवश्यकता आहे।
तो निगेटिव्ह असल्यास दुकानातील सर्व कर्मचारी निगेटिव्हच असतील असा भन्नाट खुलासाही कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. प्रत्यक्षात उथळसर प्रभाग समितीतील एका अधिकाऱ्याच्या पाठिंब्याने पत्रकांचं वाटप केलं जात असून पवार यांनी या प्रकाराला आक्षेप घेतला असून या कंपनीला पत्रक वाटपाची परवानगी कोणी दिली याची तातडीने चौकशी करावी अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावं या प्रमुख मागणीसाठी नवम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू चारुदत्त पिंगळे यांनी दिली. नवम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सेक्युलर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यात CAA कायदा लागू न करण्याचा निर्णय घेणे आणि हिंदू बहुल भारतात पीडित हिंदूंना न्याय मिळू न शकणे हा मानवतेचा तसंच लोकशाहीचा पराभव आहे. वर्ष 2011च्या जनगणनेनुसार 2061 मध्ये भारतात हिंदू अल्पसंख्य होतील अशी स्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हिंदूंना त्यांचे न्याय्य हक्क मिळण्यासाठी हिंदू राष्ट्र घोषित करावं अशी समितीची मागणी आहे. हे अधिवेशन 30 जुलै ते 2 ऑगस्ट आणि 6 ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाला काही सेक्युलरवादी अडथळे आणत आहेत. याउलट पाकिस्तानात एक मंदिर उभारणेही शक्य नसल्याची स्थिती आहे. पाकिस्तानात मंदिराला स्थान नाही असे तेथील लोक म्हणत आहेत. हिंदू बहुल भारतात मात्र मशिदींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता तरी भारत हे हिंदू राष्ट्र घोषित व्हायला हवे. हिंदू संघटना आणि संप्रदाय यांनी राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी योगदान देणे तसेच समान कृती कार्यक्रम ठरवणे आणि हिंदू हिताचे ठराव संमत करणे हे या अधिवेशनाचे स्वरूप असेल असं समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितलं. हे अधिवेशन सर्वांसाठी खुलं असून www.youtube.com/हिंदू जनजागृती या लिंकवर थेट प्रक्षेपण पाहण्याचं आवाहन समितीने केलं आहे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. तृणपुष्प सोसायटीच्या पुनर्विकासाच्या 10 वर्षापासून रखडलेल्या प्रस्तावाला वेग देऊन लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी नारायण पवार यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. पाचपाखाडीतील तृणपुष्प हाऊसिंग सोसायटी 1977 मध्ये स्थापन झाली. या सोसायटीत 575हून अधिक कुटुंब राहतात. त्यात बहुतांशी रिक्षाचालक, सुरक्षा रक्षक यांच्यासह हातावर पोट असलेल्या मजुरांचा समावेश आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी पुष्पक डेव्हलपर्सतर्फे झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन तत्कालीन झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये प्लॅन सादर करण्यात आला होता. तर या प्लॅनला ठाणे महापालिकेनेही मंजुरी दिली आहे. पुष्पक डेव्हलपर्सच्या दिरंगाई आणि दुर्लक्षामुळे 10 वर्षांनंतरही इमारतीचं काम पूर्ण झालेलं नाही. रहिवाशांना पहिल्या 3 वर्षांसाठी 3,100 रुपये भाडं दिलं जाणार होतं. मात्र काम रखडल्यामुळे बिल्डरने आणखी 2 वर्षांसाठी 1,900 रुपये वाढवून एकूण 5,000 रुपये भाडं देण्यास सुरुवात केली. पुन्हा काही महिन्यानंतर एकूण 7,000 रुपये भाडं निश्चित केलं.
7 वर्षात केवळ भाडं मिळतं, यावरच रहिवाशांना समाधान मानावं लागतंय। गेल्या 4 महिन्यांच्या काळात बिल्डरकडून रहिवाशांना घर भाडंही नाकारण्यात आले। एकीकडे हक्काच्या घरापासून दूर ठेवलं जात असताना भाड्याच्या घरासाठीही रहिवाशांना पैसे न देता अन्याय करण्यात आला। त्यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता असून तीव्र आंदोलनाची तयारी केली जात आहे। तरी या प्रकरणी लक्ष घालून लवकरात लवकर सुनावणी घेऊन रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा स्वतः पुढाकार घेऊन झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने हा प्रकल्प ताब्यात घेऊन पूर्ण करावा अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे। ठाण्यात काल कोरोनाचे 191 नवे रुग्ण सापडले, तर 428 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। जिल्ह्यात काल कोरोनाचे 1209 नवे रुग्ण सापडले। जिल्ह्यात सद्यस्थितीत 23,139 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 2,245 जणांचा मृत्यू झाला आहे। तसंच 55,869 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत। एकूण 81,250 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 5,026 रुग्ण उपचार घेत असून 12,515 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, तर 608 जणांचा मृत्यू झाला। कल्याण डोंबिवलीमध्ये 5,779 रुग्ण उपचार घेत असून 12,927 जण बरे झाले आहेत, तर 326 जणांचा मृत्यू झाला आहे। नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 4,407 रुग्ण असून 9,443 बरे झाले आहेत आणि 402 दगावले आहेत। मीरा भाईंदरमध्ये 1,917 रुग्ण उपचार घेत असून 5,660 कोरोनातून बरे झाले असून 261 जणांचा मृत्यू झाला। उल्हासनगरमध्ये 1,830 रुग्ण असून 4,639 बरे झाले आहेत, तर 119 जणांचा मृत्यू झाला। भिवंडीमध्ये 530 रुग्ण उपचार घेत असून 2,819 कोरोनातून बरे झाले आहेत आणि 194 जण दगावले आहेत। अंबरनाथमध्ये 472 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून 2,993 बरे झाले आहेत, तर 144 जणांचा मृत्यू झाला। बदलापूरमध्ये 534 रुग्ण असून 1,823 कोरोनातून मुक्त झाले, तर 44 जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये 2,644 रुग्ण असून 3,050 जण बरे झाले आहेत, तर 144 जणांचा मृत्यू झाला आहे। महापालिका क्षेत्रात कोरोनाने 589 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असताना केवळ जवाहर बाग स्मशानभूमीत कोरोनाच्या संसर्गाने मृत झालेल्या 1,022 नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे। तसंच या प्रकरणी चौकशी करून जनतेपुढे खरी संख्या जाहीर करण्याची मागणीही केली आहे। ठाणे शहराला कोरोनाने विळखा घातला असून ठाणे शहरात कोरोनामुळे दररोज बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे। सुरुवातीपासून कोरोना मृतांवर जवाहर बाग स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात। कालांतराने शहरातील अन्य स्मशानभूमीत ही व्यवस्था करण्यात आली। या ठिकाणी कोरोना मृतांचं दहन करण्यासाठी 5 ते 6 तासांची प्रतीक्षा करावी लागत होती। याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधलं। जवाहर बाग स्मशानभूमीतील नोंदीवरून घेतलेल्या माहितीत 20 मार्चपासून 28 जुलैपर्यंत 1,022 रुग्णांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे। महापालिकेने 28 जुलै रोजी जाहीर केलेल्या पत्रकात ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 17,060 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला। त्यातील 12,515 नागरिक उपचार घेऊन घरी परतले, तर 5,045 रुग्णांवर अजून उपचार सुरू आहेत। तसंच आतापर्यंत 589 जणांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे। मात्र जवाहर बागमध्ये कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयातून 1,022 मृतदेह आल्याची नोंद आहे। त्या व्यतिरिक्त मुस्लिम धर्मियांची संख्या वेगळी असल्याचंही समजतं, असं नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रात म्हटलं आहे। या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करून कोरोनाने बळी पडलेल्या नागरिकांची खरी संख्या जाहीर करावी अशी मागणी नारायण पवार यांनी आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ।
ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्ह्याचा शालांत परीक्षेचा निकाल 96.61%. शालांत परीक्षेतही मुलींचीच बाजी. महापालिकेतर्फे 10 केंद्रांवर विनामूल्य अँटीजेन टेस्ट आणि कोरोनाने बळी पडलेल्या नागरिकांची खरी संख्या जाहीर करण्याची नारायण पवार यांची मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.